वाढदिवसादिवशी आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मिरजमधील 15 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या। 18 वर्षाच्या आतील मुलांच्या मोबाईल आणि इंटरनेट वापरावर राज्य शासनाने बंदी घालण्याची सायकोलॉजिकल वेलफेअर असोसिएशनची मागणी। वाढदिवसादिवशी आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही या किरकोळ कारणावरून मिरज येथील एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। विश्वजित रमेश चंदनवाले असं विद्यार्थ्याचं नाव आहे। रील्स सोशल मीडियावर अपडेटच्या खुळापायी आज मोबाईलचा नाद थोरांपासून ते मोठ्यांपर्यंत कसा लागलेला आहे आणि या मोबाईल वापराचा कसा अतिरेक होतोय हे आपण पाहतच आहोत। मात्र याच मोबाईलच्या नादात अल्पवयीन मुले आपला जीव देखील देत असतील तर हे मोबाईलचं वेड किती वाईट आहे याची कल्पना येते। मात्र मिरजेतील 9वी शिकणारा विश्वजितने आपल्याला नवीन मोबाईल मिळाला नाही म्हणून थेट आत्महत्येचं पाऊल उचललंय। विश्वजित हा एकुलता एक असल्याने चंदनवाले कुटुंबियांवर मोठा आघात झालेला आहे। मिरज शहर पोलिसांनी विश्वजितच्या या आत्महत्येची नोंद करत तपास सुरू केला आहे। मानसोपचार तज्ज्ञाकडून अल्पवयीन मुलांच्या अशा वागण्याच्या पद्धतीच्या आत्महत्यांबाबत फार गांभीर्यानं यांना बघणं गरजेचं झालेलं आहे असं मत व्यक्त करण्यात येत आहे। शाळा कॉलेजमध्ये मुलांमध्ये चालणाऱ्या रील्स आणि सोशल मीडियावरील अपडेट ज्यावेळी चर्चा होते यावेळी मुलं आपण या चर्चेतून मागे पडतोय की काय अशी त्यांच्या मनामध्ये भीती उत्पन्न होत असते आणि अशामधूनच आत्महत्यांसारखे टोकाचं पाऊल मुलं उचलताना दिसून येतात। त्यामुळे 18 वर्षांच्या आतील मुलांना मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करू देऊ नये आणि त्यांच्या या वापरावर राज्य शासनाने बंदी घालावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे। शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 21/12/2024 रोजी विश्वजित रमेश चंदनवाले नावाचा अल्पवयीन मुलगा त्याने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। आणि आम्हा पोलिसांना ज्यावेळी ही घटना समजली तेव्हा आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन मैतेची पाहणी केली। आणखी पुन्हा मैतेबद्दल आता प्राथमिक नोंद करून प्राथमिक तपास करून आता आत्महत्येचं कारण काय किंवा कसे याबाबत मिरज शहर पोलीस ठाणे आणि मी स्वतः तपास करीत आहोत। सध्या 8 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत दिवसभराचा मोबाईल वापर हा 4 तासांपासून ते 12 तासापर्यंत होताना दिसतोय। मुलं शालेय शिक्षण घेत असतील किंवा कॉलेजचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतील हे सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असतात, रील्स बनवतात आणि या रील्समधून इतरांच्या पण रील्सला लाईक करतात, स्वतःच्या पण रील्सला लाईक करतात आणि शाळा आणि कॉलेजमध्ये जी काही चर्चा चालते ती या रील्स आणि सोशल मीडियाच्या ऍक्टिव्ह आणि लाईक्सवरनं खूप जास्त चालत असते। जी काही मुलं आपण त्या चर्चेमध्ये राहणार नाही, आपण इतरांपेक्षा मागे पडू असा एक फोमो होताना दिसतोय। याच्यामध्ये फिअर ऑफ मिसिंग आउट ची भावना खूप तीव्रतेनं होताना दिसते आणि आपण मिसिंग होऊ नये या ग्रुप्समधून आपण सतत चर्चेत राहावं, आपण डिस्कशनमध्ये राहावं यासाठी मोबाईलचं व्यसन लागलं तरी चालेल। मोबाईल मला मिळालाच पाहिजे, आईने मला मोबाईल दिलाच पाहिजे, वडिलांनी मला मोबाईल दिलाच पाहिजे असा हट्ट पण मुलं करताना दिसत आहेत। आणि या फोमोच्याच कारणामुळे मुलं इतरांचा जीव घेणं किंवा स्वतः आत्महत्या करण्याच्या वेळेपर्यंत गेलेली आहेत। त्यांना स्वतःच्या जीवापेक्षा मिसिंग आउटचा जो फोबिया आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय। मी अध्यक्ष मानसतज्ञ असोसिएशनच्या या नात्यानं मी राज्य शासनाला विनंती करेल की आपण 18 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना मोबाईल आणि इंटरनेट वापर हा याच्यावर बंदी आणावी, जेणेकरून या मुलांमध्ये अशा प्रकारची मिसिंग आउटची फिअर येणार नाही, आत्महत्या करणार नाही किंवा इतर वेगळ्या मार्गाला पण ही मुलं जाणार नाही आणि ही मुलं दैनंदिन प्रवाहामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ऍक्टिव्ह राहतील, इतर मुलांबरोबर ऍक्टिव्ह राहतील, खेळतील आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे चांगलं राहील असं मला वाटतं। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।